बांग्लादेश में हिंदू युवक दीपू चंद्र दास की महजमानी घोषणाबाजी करते हुए अत्यंत क्रूर तरीके से हत्या कर दी गई। इस मानवीय नराधाम कृत्य के विरोध में सकल हिंदू समाज के सदस्यों ने उपविभाग अधिकारी कार्यालय के सामने भव्य निषेध आंदोलन किया। शहर के टावर चौक के पास उपविभाग अधिकारी कार्यालय के सामने हिंदू बांधव एकत्र हुए और घोषणाबाजी कर अपना आक्रोश व्यक्त किया। आंदोलनकारियों ने भारत सरकार से मांग की है कि बांग्लादेश में अल्पसंख्यक हिंदुओं की सुरक्षा के लिए अंतर्राष्ट्रीय सतह पर तुरंत हस्तक्षेप किया जाए। साथ ही दीपू चंद्र दास की मोरेयात पर कठोर कार्रवाई की जाए और बांग्लादेश में हिंदू समाज को सौम्य संरक्षण प्रदान किया जाए। आंदोलनकारियों ने कहा कि यदि भारत में अवैध रूप से हो रहे बांग्लादेशी गद्दाओं को हटाया नहीं गया तो भविष्य में भारत में भी हिंदुओं के साथ वही स्थिति उत्पन्न हो सकती है। आता नुकताच एक आठवडाभरापूर्वी हिंदू युवक दीपू चंद्र दास या युवकाला बांगलादेशमध्ये कट्टरपंथी लोकांनी मजहबी नारे लावत त्याला झाडावर लटकून जिवंत जाळण्यात आलं आणि पुन्हा बांगलादेशमध्ये सातत्याने हिंदूंचे घर टार्गेट करून तिथल्या हिंदूंना आई बहिणींची आबरू लुटण्यात येत आहे। आता 7 वर्षाची एका मुलीलाही जिवंत जाळण्यात आलं आणि कालची एक घटना आहे की सम्राट मंडल या नावाच्या युवकाला मॉब लिंचिंग करून तिथं मारण्यात आलं। तर सातत्याने बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार सुरू आहे। त्याच्या निषेधार्थ आज आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री यांना निवेदन सादर केलं आहे की सर्वप्रथम बांगलादेशमध्ये राहणारा हिंदू यांना तुम्ही संरक्षण द्या। तिथं संरक्षण साध्या पद्धतीने देता येत नसेल तर तिथं सैन्य पाठवा आणि सैन्य पाठवून बांगलादेशला धडा शिकवा। पुन्हा भारतामध्ये जे अवैधरित्या 1 कोटीच्या वर घुसखोर बांगलादेशी अवैधरित्या या गद्दारांच्या माध्यमातून राहत आहे त्या गद्दारांना आणि त्या बांगलादेशींना इथून हद्दपार करा। अन्यथा आज जी परिस्थिती बांगलादेशमध्ये सुरू आहे तीच भीषण परिस्थिती भविष्यात भारतात सुद्धा हिंदूंवर सुरू होईल। याच्याकरिता आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। पुढचा आमचा आता आम्ही निवेदन दिलेलं आहे। भविष्यात जर या गोष्टींवर लक्ष दिले गेले नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करू आणि आम्ही उपोषणासाठी सुद्धा बसू।